जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो. जसं की मी काही दिवसापासून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचायला घेतलेला आहे. मागच्या भागात आपण कुळ व पूर्वज हे समजून घेतलेत. आता ह्या भागात आपण जन्म याबद्दल जन्म कसा झाला हे समजून घेऊ. शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. त्याच्या जन्माची कथा अशी आहे. शाक्य लोकात दरवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राज्यघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. एकदा महामायेनी हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला व सुगंधित वस्तूंचा उपयोग करून, परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरविले. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली. दान धर्मार्थ 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला. आवडीने पदार्थाचे सेवन केले. व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयन मंदिरात ती गेली. त्या रात्री शुद्धोधन व महामाया यांच्यात एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोपी गेली. निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले. स्वप्नात तिला असे दिसले की चातुर्दिक्पालांनी आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचललेले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एक विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले. नंतर चातुर्दिक्पालांनी स्त्रियांच्या जवळ आल्यावर त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले. त्याने तिथे तिला अभंग स्नान घालून तिची वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधित द्रव्य लावून फुलांनी असे सजविले की कुण्या दिव्य शक्तीचे स्वागत करण्यास तयार झाले असे वाटले. इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रगट झाला व तिला म्हणाला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने. त्याच क्षणी महामायेला जाग आली. दुसरे दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धोधनास सांगितले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोधनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलवून घेतले. त्यांची नावे राम, धन, लखन, मंती, यन, सुयाम, भोग व सुदत अशी होती. शुद्धोधनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली. त्यांनी सेवकाकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडली. त्याने त्या ब्राह्मणाची पात्रे सोने चांदीने भरून धूर्त मधुयुक्त व साखर मिश्रित भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यांना संतुष्ट केले. याशिवाय त्यांनी नवी वस्त्रे, गायी इत्यादी दान दिले. ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोधनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांनी सांगितले आणि तो म्हणाला, या स्वप्नाचा अर्थ मला सांगा. तर मित्रांनो, पुढील भाग आपण पुढच्या भागेस पुढे घेऊ. जय भीम.